तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 3 तास मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। तर उद्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे आज आत्ता तरी काहीसा दिलासा मिळाला असला तरी उद्या पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर आजचं चित्र पाहायचं झालं तर रात्री 1 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 300 मिलीमीटर पावसाने हजेरी लावलेली आहे। तर मुंबईत रात्रभर कुठे आणि किती पाऊस पडला आपण पाहतोय। वीर सावरकर मार्ग 315.6 मिलीमीटर, MCMCR पवई या ठिकाणी 314 मिलीमीटर, प्रतीक्षानगर, नूतन विद्यामंदिर, त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री मार्ग, शिवडी कोळीवाडा, धारावी, रावडी कॅम्प या सर्वच परिसरांमध्ये जवळपास सरासरी 200 मिलीमीटर पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे एका रात्री इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला आहे। त्यामुळे रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल यावर मोठा परिणाम झालेला आहे। अत्यंत धीम्या गतीने संपूर्ण मुंबईमध्ये वाहतूक सध्या सुरू आहे। तर आज कुठे आणि कोणता अलर्ट आपण पाहतोय। पालघरमध्ये, त्याचबरोबर ठाणे असेल, इतकंच नाही तर मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये देखील ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर रायगडमध्ये आपण पाहतोय येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये अशा प्रकारे हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला। तर दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये भूषण गगराणी हे सकाळपासूनच या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। भूषण गगराणी हे स्वतः मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळपासूनच मुंबईतील पावसाची स्थिती ते सध्या पाहत आहेत। तर आज कुठे आणि कोणता अलर्ट आपण पाहतोय। पालघरमध्ये ग्रीन अलर्ट आहे। ठाण्यामध्ये देखील ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर मुंबई आणि उपनगरामध्ये देखील ग्रीन अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे। रायगडमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर तिकडे रत्नागिरीमध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला। तर सिंधुदुर्गमध्ये मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। आज सकाळपासूनच महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारे संपूर्ण प्रशासन आता कामाला लागलेलं आहे। रेल्वे वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, अशा सर्वच स्थितीवर स्वतः महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे लक्ष ठेवून आहेत। तर मुंबईमध्ये रात्रभर कुठे आणि किती पाऊस कोसळला आपण पाहतोय। वीर सावरकर मार्ग 315 मिलीमीटर, MCR पवई या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। तर स्वतः भूषण गगराणी हे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। संबंधित विभागाला त्या महत्त्वाच्या सूचना देखील करतायत। तर ठाण्यामध्ये आपण पाहतोय रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्यामुळे आता रस्ते वाहतुकीवर त्याचा ताण पाहायला मिळतोय। बसमध्ये जागा मिळावी, बसमध्ये किमान उभं राहता यावं यासाठी ठाणे स्टेशन परिसरामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे।